सुनावणी सुरू आहे, तुम्ही तात्काळ कोर्टात का आला नाही अशी विचारणाही कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। 50,000पेक्षा लोक रस्त्यावर फिरत होते, तुम्ही नेमकं काय करत होतात, योग्य पाऊल वेळीच का उचललं नाही असा सवाल देखील कोर्टाकडून सरकारला करण्यात आलेला आहे। महाधिवक्त्यांकडून कोर्टाला काही माहिती देण्यात आली, त्यावर कोर्टाने हा सवाल केलाय। 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते, तुम्ही नेमकं काय करत होतात, योग्य पाऊल वेळीच का उचललं नाही असा सवाल हायकोर्टाकडून करण्यात आलेला आहे। तर पोलीस सातत्याने रस्त्यावर काम करतात आणि आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतात असं महाधिवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते, तुम्ही तात्काळ कोर्टात का नाही आला, योग्य वेळी का पावलं उचलली नाहीत असं कोर्टाकडून विचारणा करण्यात आलेली आहे। तर पोलीस सातत्याने रस्त्यावर काम करत आहेत, कोणताही चार्ज करण्यात आलेला नाही, कुठलीही कठोर कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे। तर त्यावर कोर्टानं सरकारला या संदर्भात सुनावलंय की योग्य वेळी तुम्ही पावलं का उचलली नाहीत असं कोर्टानं सरकारला म्हटलेलं आहे। सध्या हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे सीएसएमटी परिसरामध्ये पोलिसांकडून सातत्याने समजूत काढली जाते। मराठा आंदोलनामधल्याच काही लोकांना देखील समोर करून आवाहन केलं जात आहे, इथून गाड्या हटवा असं सातत्याने आवाहन केलं जात आहे। रस्त्यावर 50,000पेक्षा जास्त लोक फिरत होते, तुम्ही योग्य वेळी का पाऊल उचललं नाही असा सवाल कोर्टानं सरकारला केला आहे। तर आम्ही कोणतीही कठोर कारवाई किंवा चार्ज केला नाही, कारण गणपती उत्सव आहे असं महाधिवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र कोर्टाने राज्य सरकारला चांगलं सुनावलेलं आहे। 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते, तुम्ही योग्य वेळी का पाऊल उचललं नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर मी रोज उपोषण करतोय, किमान मला इकडे यायला वेळ तरी मिळायला हवा होता असं जरांगे पाटील यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। तर कोर्टामधला युक्तिवाद एकीकडे आपण इथे पाहतो, कोर्टात काय युक्तिवाद होतोय, तर दुसऱ्या बाजूला सीएसएमटी परिसरामध्ये पोलिसांची कारवाई सुरू आहे। पोलिसांनी अद्याप कोणतेही कठोर पाऊल उचललं नाही, आवाहन या ठिकाणी केलं जात आहे। डीसीपींकडून सातत्यानं या संदर्भातली माहिती देखील दिली जात आहे। आंदोलकांची समजूत काढली जाते, इथून गाड्या काढा असं आवाहन त्यांना केलं जातं। 31 मे रोजी पहिला अर्ज दिला होता असं माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर आझाद मैदानामध्ये देखील आता जरांगे यांच्या ठिकाणी पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। पोलिसांनी इथे उपोषणासाठी आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली आहे। 31 मे रोजी पहिला अर्ज दिला होता असं सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, आम्ही 3 अर्ज आधीच दिले होते असंही माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे कोर्टातला युक्तिवाद आपण पाहतोय, तर दुसरी दृश्य आझाद मैदानातली आहेत। आझाद मैदानात आता पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे। आझाद मैदानात देखील 5,000 आंदोलकांना परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र आता जे जास्तीचे आंदोलक आहेत त्यांना आम्ही 3 अर्ज आधीच दिले होते असं सतीश माने शिंदे यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। दुसरी दृश्य आपण पाहतो की पोलीस आता जरांगेंच्या उपोषण स्थळी इथे दाखल झाले। जरांगेंकडून इथे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी तो नाकारला। जरांगे यांना उपोषणासाठी आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। त्यानंतर आता पोलीस या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झाले। पोलिसांकडून ही नोटीस या ठिकाणी जरांगे यांना देण्यात आली होती, मात्र जरांगे यांनी ते स्वीकारली नाही। त्यानंतर आता कोर्टामध्ये एकीकडे सुनावणी सुरू असताना पोलीस जरांगे यांच्या उपोषण स्थळी देखील दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। 31 मे रोजी आपण पहिला अर्ज दिला होता असं सतीश माने शिंदे यांनी म्हटलं, आम्ही एकूण 3 अर्ज आधीच दिले होते असं माने शिंदे यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर आम्ही आधी कळवलं होतं, पोलीस अधिकाऱ्यांना गाड्यांसाठी जागाच दिली नाही असं देखील ॲडव्होकेट माने शिंदे यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। बड्या पोलीस अधिकाऱ्यांना गाड्यांसाठी जागा दिली नाही असं माने शिंदे यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर आम्ही आधी कळवलं होतं असंही माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ती जागा सत्याग्रहासाठी आहे का, तर त्याचं उत्तर जो असेच आहे असं देखील जरांगेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। आधी कळवलं होतं असं माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ती जागा सत्याग्रहासाठी आहे का, तर त्याचं उत्तर हो असंच आहे असं जरांगे यांच्या वकिलांनी म्हणजे सतीश माने शिंदे यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। बड्या पोलीस अधिकाऱ्यांना गाड्यांसाठी जागा दिली नाही असा युक्तिवाद या ठिकाणी ॲडव्होकेट माने शिंदे यांनी केला आहे। तसंच आम्ही आधी कळवलं होतं असं देखील माने शिंदे यांनी कोर्टामध्ये म्हटलं। 31 मेला आपण पहिला अर्ज दिला, त्यानंतर 3 अर्ज देण्यात आले होते असं देखील माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। माने शिंदे यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। आम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी जागा दिली नाही असं त्यांनी कोर्टात युक्तिवादादरम्यान म्हटलंय। आम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी जागा दिली नाही असं माने शिंदे यांनी कोर्टात युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे।
आंदोलनाच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पोलीस देखील ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे तिथे देखील आता जरांगे यांच्या परिसरामध्ये पोहोचलेत आपण पाहतो। तर एकीकडे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। कोर्टाचं म्हणणं आहे की जर परवानगी नाही तर आंदोलक त्या ठिकाणी काय करतायत, तर त्यावर आता सतीश माने शिंदे यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। आम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी जागा दिली नाही असा युक्तिवाद माने शिंदे यांनी केलेला आहे। आम्ही मे महिन्यामध्ये पहिला अर्ज दिला होता, त्यानंतर 3 अर्ज दिले, मात्र गाड्या पार्क करण्यासाठी जागा दिली नाही असा युक्तिवाद माने शिंदे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। तर हायकोर्टाने राज्य सरकारला देखील चांगलं सुनावलेलं आहे। उद्यापर्यंत वेळ द्या, यावर चर्चा करू असं माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही चर्चा किंवा वादविवाद करायला आलेलो नाही आहोत असं महाधिवक्त्यांनी यावर म्हटलेलं आहे। तर ॲडव्होकेट माने शिंदे यांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या असं विनंती कोर्टाला केलेली आहे। त्यावर आम्ही उद्यावर सुनावणी ढकलण्यास तयार आहोत, पण त्याआधी आम्हाला तुमचा जबाब घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे नाही झालं तर तुमच्या विरोधात आम्ही आदेश पारित करू असं कोर्टानं या ठिकाणी माने शिंदे यांना म्हटलेलं आहे। जबाबामध्ये जे सांगाल त्या